जयराम चाटेचा जामीन अर्ज फेटाळलाय। बीडच्या विशेष मकोका कोर्टानं जामीन अर्ज फेटाळून लावलाय। विशेष म्हणजे जामिनाकरता अजब तर्क करण्यात आलेले होते। 10वी 12वीत मला चांगले गुण मिळालेले आहेत असं जामिनाकरता कारण सांगण्यात आलेलं होतं जयराम चाटेकडून। खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावाही चाटेनं केलेला होता। मात्र न्यायालयानं चांगले मार्क आणि शिक्षणाचं कारण असू शकत नाही असं म्हणत जामीन अर्ज फेटाळून लावलाय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय अपडेट? नक्कीच लागवीजी, या ठिकाणी सांगायचं झालं तर संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे यांनी स्वतःच्या जामिनासाठी अर्ज या ठिकाणी विशेष मकोका न्यायालयात केला होता। कारण या अर्जामध्ये असं होतं की मी 10वी आणि 12वीला मला चांगले मार्क आहेत, बीएससी सारखी जी पदवी आहे ती मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि मला या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप जो आहे तो जयराम चाटे यांनी केला होता आणि त्यामुळे मला जामीन मिळावा असं देखील जयराम चाटे यांनी म्हटलं होतं। मात्र न्यायालयाने हे सर्व मोडीत काढत हे चांगले मार्क किंवा हे शिक्षण याला कारण असू शकत नाही असं देखील न्यायालयानं म्हटलं आहे। त्यामुळे आता यानंतर जयराम चाटेला पुन्हा अर्ज करेल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। लागवीजी, अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।